राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे। विजयानंतर आता शिवजयंतीवरच ट्विट करताना श्रद्धांजली त्यांनी वाहिली। राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपनं जोरदार आता टीका केलेली आहे। आज शिवजयंती असताना राहुल गांधी यांनी ट्विट केलं, मात्र या ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतरच आता टीकेची झोड त्यांच्यावर उठते। छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्रोत रहेगा। औरंग्याच्या पिल्लावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही। हे हिरवे साप आहेत, त्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे। त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता। राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे। त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना त्या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल। काँग्रेसचे नेते श्रीमान राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे। समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना मुळातच भारताची संस्कृती समजलेली नाही असं मला म्हणावंसं वाटतं। कारण या ठिकाणी येऊन वंदन करायचं असतं, छत्रपतींचं गुणगौरव करायचा असतो आणि जयंती आणि पुण्यतिथी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये आणि भारतामध्ये साजऱ्या केल्या जातात। कुठल्या प्रसंगी काय म्हणायचं ह्याची एक प्रथा आणि परंपरा आहे, परंतु त्यांनी या प्रथा परंपरांचा कधीच विचार केलेला नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्या मोदी साहेबांनी जगभरामध्ये आपलं नाव केलं त्यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात। राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना, नमन करत असताना, मानाचा मुजरा करत असताना काय म्हटलं तर माय हंबल ट्रिब्यूट। आणि हंबल ट्रिब्यूट म्हणजे मी त्यांना त्यांचा पुरस्कार करतो, मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांना नमन करतो, हा त्यांचा त्यामागचा भाव आहे। आता धचा मा करून विनाकारण घाणेरडं राजकारण विरोधकांनी करू नये हे या निमित्तानं मला स्पष्ट स्वरूपात त्यांना सांगायचं।